अकोला शहरातील खदान परिसरात किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित हल्ल्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कबुतराच्या वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करत पत्नी आणि मुलालाही मारहाण केल्याचा आरोप असून पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केला आहे। अकोला शहरातील खदान परिसरात कबुतराच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदिना मशिदीजवळ राहणारे शेख अफसर आणि परिसरातील काही युवकांमध्ये कबुतराच्या कारणावरून वाद झाला होता। 10 मे रोजी रात्री उशिरा आरोपी मोहम्मद उजेबुद्दीन उर्फ रेहान याने फिर्यादीच्या मुलाला फोन करून वाद सुरू असल्याची माहिती दिली। त्यानंतर शेख अफसर आणि त्याचा मुलगा घटनास्थळी गेले असता त्यांच्यात बाचाबाची आणि मारहाण झाल्याचे सांगण्यात आले। पुढच्या दिवशी हा वाद पुन्हा उफाळून आला। आरोपी रेहान, मोहम्मद शोएब आणि मोहसिनुद्दीन रम्मुडॉन यांनी शेख अफसर यांच्यासोबत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे। दरम्यान आरोपी रेहान याने कमरेतून कोयता काढून शेख अफसर यांच्या हातावर वार केला। या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली। पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या सलमा बी यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचे समोर आले आहे। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेप करून जखमींना आरोपींच्या तावडीतून सोडवले। त्यानंतर जखमींना उपचारासाठी सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी खदान पोलिसांनी तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। शेख अफसर नाम है मेरा, खदान पे रहता मैं। ये बोले मिलने का, घर पे बुलाने आए मेरे को। मैं घर के बाहर ही खड़ा था। इन्होंने पीछे से पैपा पत्ते ये देकर आए। मोहम्मद शोएब है, उजेबुद्दीन है और फरहान उजेबुद्दीन उर्फ रेहान और मोहसिनुद्दीन, इन्होंने मेरे से कत्ते पे वार करे, मेरे हड्डी उड़ गई। और अभी लोग पुलिस वालों ने कोई कार्रवाई में कुछ करे नहीं। अभी लोग खदान पुलिस स्टेशन है, यहाँ बड़े दवाखाने में इलाज भी नहीं, कुछ इंटरेस्ट नहीं मेरे, कुछ नहीं। वैसे यहाँ पर सब लापरवाही हो रहा है। और वहाँ पुलिस वालों के पास भी जा रहे तो वो लोग भी कुछ इंटरेस्ट नहीं ले रहे। और वो जो अपनी एफआर नहीं दिए मेरे को, एफआर मांगने जा रहा तो अभी नहीं है। एफआर भी छुपा के रख दिए, फाड़ के रख दिए, क्या मालूम इन लोगों ने पैसे वगैरह कुछ खाए थे, ऐसा कुछ ऐसा लग रहा है। कोई कार्रवाई नहीं कर रही लोग।